परमार्थ साधावा परमार्थ साधावा बोलती या गोष्टी परिणये हातवटी काही त्याचे शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर असणारा अभंग हा संतश्रेष्ठ मातोश्री निर्मळाई साहेब यांचा असून या अभंगामध्ये परमार्थ म्हणजे नेमकं काय हे सांगायचं काम आई साहेब करतात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे. गेल्या 31 वर्षांपासून आपण भगवान श्री सिद्धेश्वराचं मंदिराचा वर्धापन दिन आणि इथल्याही ज्या देवता आहेत त्या सर्व मंदिरांचा एकत्रित वर्धापन दिन आपण गेल्या 31 वर्षांपासून या कालावधीमध्ये संपन्न करतो. 31 वर्ष पूर्ण झाले आणि हे 32वे वर्ष आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आदी करून सर्वच महात्मे या सर्वांच्या कृपाशीर्वादानं तेव्हा तो उत्सव सुरू झाला आणि पाहता पाहता आपण टप्प्याटप्प्यानं 31 वर्ष पूर्ण होऊन आता 32वे सुरू झालं. आणि अशा एका सोहळ्यामध्ये आपण सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन हा अत्यंत नीटनेटका आणि परमार्थप्रिय असणारा सोहळा संपन्न करतो. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच पायावर मी अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो. सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या पायावर खूप अंतकरणपूर्वक वंदन, सर्वांना नमस्कार करतो. आपण सगळी मंडळी एकत्र येऊन इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं गाथा पारायण पण इथं करतोय आणि त्याचं व्यासपीठ नेतृत्व करणारे आणि या सगळ्या उपक्रमाचं नेतृत्व करणारे आदरणीय जनार्दन महाराज या ठिकाणी आहे. महाराजांना मी वंदन आणि अभिवादन करतो. आदरणीय उत्तम महाराज आहेत, आदरणीय टिळक महाराज आहे, आदरणीय बबन महाराज आहे आणि आदरणीय चिन्मय महाराज राऊत आहे, सुपेकर महाराज आणि आपण सगळी मंडळी आपण सर्वांना खूप अंतकरणपूर्वक वंदन करतो. सर्वांच्या पायावर वारंवार डोकं ठेवतो आणि माझ्या सेवेकडे मी प्रवृत्त होतो. विठ्ठल आपल्या गावातलं कीर्तन आहे. कीर्तन आपल्या गावातलं आहे आणि जेव्हा आपलं आणि आपल्या गावातलं कीर्तन असतं तेव्हा आपण आपल्याला सापडलेलं दर्जेदार काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. मी आपल्याला सांगू, आता सातत्यानं कीर्तन करायला लागल्यामुळे बाबा माझे अभंग बसलेत. आता काय अडचण नाही. म्हणजे किती बसलेत? इतके बसलेत की काही नाही, कॅसेट टाकली राहुल भाऊ की 90 मिनिटाला संपते, इतके व्यवस्थित बसलेत. पण मी सांगू तुम्हाला, आज जरा मी आहे ना असं जरा थोडं मोकळं ढाकळं कीर्तन करणार आहे. बाबा कसं करणार आहे? मोकळं ढाकळं कीर्तन करणार आहे. मात्र मी जे काही कीर्तन करणार आहे ना ते खूप महत्वाचं आणि मोलाचं असणार आहे. याचं कारण एक असं आहे, आपण सप्ताह कशासाठी करतो बोला सगळी मंडळी? आपण 365 दिवसांमध्ये 368 दिवस प्रपंच करत असतो. उरलेले 7 दिवस आपण इथं काय करायला येतो बोला ना? काय करायला येतो? परमार्थ करायला येतो. काय करायला येतो? परमार्थ करायला येतो. गोष्ट अशी आहे की या अभंगामध्ये निर्मळाई साहेबांनी परमार्थ म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगितलंय. किती सोप्या भाषेत सांगितलंय? इतक्या सोप्या भाषेत सांगितलं की ते म्हणाले परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय तर 3 गोष्टी करायच्या. ऐका, 3 गोष्टी करायच्या आणि 8 गोष्टी टाळायच्या म्हणजे परमार्थ. कुठल्या 3 गोष्टी कोणत्या? 1 शुद्ध भक्तिभाव ठेवायचा, दुसरं नामाचं चिंतन करायचं 2 आणि तिसरं संतांची संगत करायची. या 3 गोष्टी करायच्या आणि निंदा टाळायची, दोष पाहणं टाळायचं, स्तुतीचा परिणाम होऊ द्यायचा नाही, मानाचा परिणाम होऊ द्यायचा नाही, अपमानाचा परिणाम होऊ द्यायचा नाही. दुसऱ्या बाईकडं पाहताना दुसऱ्याच्या बाईकडं रखुमाईसारखं पाहायचं, दुसऱ्याच्या पैशाच्या नादी लागायचं नाही आणि दुसऱ्याचं खायचं नाही. विठ्ठल विठ्ठल
इतका सोपा अभंग आहे. खरं तर हा अभंग जो आहे मी आजवर खूप ऐकलंय, अनेक लोकांचं ऐकलंय आणि खरं तर इथंच किती लोकांचं ऐकलंय. आपलं असं गाव आहे काय की मागच्या पिढीतील फक्त काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार वगळता त्यांचं पण झालंय. वा, म्हणजे मी ना ऐकलेल्यांपैकी अण्णा वगळता सगळ्यांची कीर्तनं ऐकायची संधी मला इथं मिळालेली आहे. मी किती भाग्यवान माणूस आहे. तुम्ही पहा, माणूस अपघातानं नाही मोठा होत. माणूस मोठा होतो ना तो एकमेकाच्या सहकार्यानं मोठा होत असतो. अपघातानं नाही. ते काय होतं, थोडं 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 साचत जातं आणि मग ओढ निर्माण होते. करण्यासारख्या अनेक गोष्टी असताना सुद्धा मी कीर्तनकार झालो हे फक्त या सप्ताहामुळे होऊ शकलंय. विठ्ठल नाहीतर शक्यच नव्हतं. आणि किती चांगल्या लोकांना आपल्याला ऐकायला मिळालं. विचार केला आज तर लक्षात येतं की बापरे, आपण त्या कालावधीमध्ये कैकाडी बाबांना ऐकलं इथं. आपण त्या कालावधीमध्ये महंत त्र्यंबकदास महाराज सराटेंना ऐकलं. आपण त्या कालावधीमध्ये ऐकत असताना बाबासाहेब महाराज इंगळेंना ऐकलं, घुले महाराजांना ऐकलं, जगन्नाथ महाराज पाटलांपासून तर आत्ताची जे कुणी असतील तिथपर्यंत या सगळ्या लोकांना ऐकायचं काम जर कुठं झालं तर इथं झालं. आणि असा एक परमार्थ संपन्न असा वारसा असणारं गाव म्हणजे आपलं गाव आहे. आणि खरं सांगू मी तुम्हाला की साधू संतांची आपल्यावर कृपा एवढी थोर आहे. किती थोर आहे? इतकी थोर कृपा आहे की मी लहान असताना मला आठवतं की सभा मंडपही नव्हतं. काय सभा मंडपही नव्हतं, काही नाही. इकडं महादेवालाही सभा मंडप नाही आणि इकडं म्हसोबा रायापर्यंत काही नाही. इथं काय व्हायचं, इथं एवढं पाणी साचायचं. गोष्ट अशी आहे की आपण सगळी मंडळी मिळून काम करत राहिलो आणि गोष्ट अशी आहे, हा सगळा परिसर बांधून परिपक्व केला. हे काम आपल्याकडून झालंय. सगळी गावातली मंदिरं नीटनेटकी झाली, स्वच्छ झाली आणि कोळपेवाडीचा एक पारमार्थिक दरारा आपण निर्माण केलाय. विठ्ठल आणि यासाठी कष्ट करणारी मागच्या पिढीतली, मधल्या पिढीतली आणि पुढच्या पिढीतली जी सगळी मंडळी आहे त्या सगळ्यांना मी खूप अंतःकरणपूर्वक वंदन करतो. मी सांगू, प्रवचन करणं खूप सोपं आहे, मात्र झाडून घेणं ही अवघड गोष्ट आहे. प्रवचन करणं, कीर्तन करणं ही सोपी गोष्ट आहे, मात्र झाडून घेणं हे अवघड आहे. कीर्तनकार अहंकारी असेल तर चालतो, मात्र झाडणारा अहंकारी असून चालत नाही. आणि मी सांगू, देव कदाचित कृपा करेल अगोदर तर तो कीर्तनकारावर नंतर करतो. तो जर करत असेल तर तो शेवटचं काम करणारा जो माणूस आहे त्यावर करतो. लोक पैसे मिळतात, आता पैशाची चिंता नाही. काय मिळत नाही तर हलकं वाटणारं काम मंदिरात करणारी लोक मिळत नाही. घरी करतील कामं सगळे, घरी झाडून घेतील, धुवून घेतील, पुसून घेतील, सगळं करतील घरी दरवाजा बंद करून. मात्र सार्वजनिक आयुष्यामध्ये विठ्ठल आणि ते परत काय विवाहित लोकांना कळलं नाही याचं जास्त विशेष वाटतं. घरी सगळं करतो आपण. पहा ना, आपण सगळीची सगळी तशा अर्थानं शरण गेलेली लोक आहोत. मात्र हा सगळा उत्सव 32 वर्ष जो चालतो, ती माणसं जी आहेत ना ती गुणी आणि अवगुणी दोन्ही आहेत. माणसं म्हटलं की त्याच्यामध्ये गुण आणि अवगुण या दोन्ही गोष्टी आल्या. मात्र या व्यासपीठावर उभं राहून मला खरं सांगा, आपण अवगुणांची चर्चा केली पाहिजे का गुणाला वंदन केलं पाहिजे? काही नाही. आपण सकारात्मक व्यासपीठावर जर असू, चैतन्यमय व्यासपीठावर असू, प्रासादिक व्यासपीठावर असो तर आपण चांगुलपणाकडे पाहिलं पाहिजे आणि चांगुलपणाला वंदन केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की अशा शेकडो लोकांनी चांगुलपणा एकत्र केला आणि तेव्हा हा उत्सव झालाय. विठ्ठल आपण करतो काय? आपण परमार्थ करतोय. काय करतोय? परमार्थ करतोय. मात्र माझा दावा एक असा आहे की आपण परमार्थ कसं करतो असं म्हणतो. बरं सांगा मला, परमार्थ करतो आपण आणि परमार्थ सांगणारे पण लोक खूप आहेत ना. किती आहेत? इतके आहेत की दगड उचलला की एक उपदेश करणार आहे. आता
किती आहेत? इतके आहेत. मी सांगू तुम्हाला, हल्ली ऐकणारे कमी आणि उपदेश करणारे जास्त झालेत. म्हणजे प्रत्येक गावामध्ये खरं तर लोक धोतर आणि फेटे घालत नाही, नाहीतर लोकसंख्येच्या 1.5 प्रत्येक गावात कीर्तनकारांची संख्या आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उपदेश करणारे खूप आहेत. आणि त्या काळाचा जर विचार केला तर मातोश्री निर्मळा आई साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. काय लक्षात आली? गोष्ट अशी लक्षात आली की प्रत्येक जण येतो, उठतो, लोकांसमोर उभं राहतो आणि सांगतो काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, असं कुणी सांगत नाही. प्रत्येक जण सांगतो काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, असं प्रत्येक जण सांगतो. पण निर्मळा आई साहेब म्हणाल्या की त्याचं जे कौशल्य आहे, त्याचं जे वर्म आहे, ते अशा बोलघेवड्या लोकांना ठाऊक नसतं. अभंग सगळे येतात आणि आल्यावर उपदेश करत सुटतात. आणि उपदेश करून काय सांगत राहतात? परमार्थ केला पाहिजे. काय सांगतात? परमार्थ केला पाहिजे. उभ्या गांधावाले येऊ द्या, म्हणतात परमार्थ केला पाहिजे. आडव्या गांधावाले येऊ द्या, म्हणतात परमार्थ केला पाहिजे. कुंकू लावणारं येऊ द्या, म्हणता परमार्थ केला पाहिजे. लुंगीवाला येऊ द्या, परमार्थ केला पाहिजे. धोत्रावाला येऊ द्या, म्हणतो परमार्थ केला पाहिजे. भगवे कपडे घालणारे येऊ द्या, म्हणतो परमार्थ केला पाहिजे. कपडे नसणारा येऊ द्या, म्हणतो काय? परमार्थ केला पाहिजे. परमार्थ केला पाहिजे, केला पाहिजे, केला पाहिजे, केला पाहिजे, असं अनेक लोक सांगतात. मात्र परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं याची स्पष्टता लोक देत नाही. कदाचित याचं कारण सांगू. याचं एक सरळ साधं सोपं कारण असं आहे की समजा एकाच कीर्तनात तुम्हाला ज्ञान झालं आणि तुम्ही उद्या कीर्तनात झाला नाही तर? बदमाश लोक जी आहेत ना, ती आपल्याला कायम बौद्धिक गुलाम ठेवत असतात. साधू आपल्याला ज्ञान देतो आणि मोकळं करतो. विठ्ठल विठ्ठल. माझं म्हणणं कळतंय ना तुम्हाला? लक्षात घ्या. काय की एक गिराईक परत परत आपल्या दुकानावर आलं पाहिजे का एकदाच माल घेऊन कायमचं गेलं पाहिजे? कुठला धंदा बराबर आहे? काय गेलं पाहिजे? कायम आलं पाहिजे ना. त्याच्यामुळं गोष्ट काय माहितीये, फक्त तोंडाला पानं पुसायची, मात्र परमार्थ कळू द्यायचा नाही, असा काही लोकांचा डाव असतो. तुम्ही पहा, मी फार बोलत नाही तुम्हाला, पण जेव्हा काही विद्यार्थी काही गुरुजनांकडे शिकायला जातात, आश्चर्य असं असतं टिळक महाराज की ती पोरं 12 वर्ष तिथं त्या गुरुच्या घरी लाकडं फोडत बसतात, शेती करत बसतात, मात्र गुरुजी तत्वज्ञानाचं काहीच कळू देत नाही पठ्यांना. 12 वर्ष पोरं राहतात, तरुण पण जातं, हाती काही लागत नाही. मात्र कधी कधी काय असतं, एखादे कृपाळू गुरु असतात ना, ते काय करतात, स्वतःकडे असणारं सगळं ज्ञान 1.5-2 वर्षात पोराला देऊन टाकतात आणि सांगतात की पुढे शिकायला दुसरीकडे जा म्हणून. गोष्ट काय आहे की काही लोक असे असतात की जे पुढच्याचा अखंड तरुणपणा वापरून घेतात आणि हातात काही पडू देत नाही. हे सगळ्या ठिकाणी आहे. हे फक्त आणि फक्त राजकारणात आहे असं नाही, हे सगळ्या ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी काय होतं की सगळा तरुणपणा ओरबाडून घ्यायचा, मात्र मर्म कळू द्यायचं नाही. ही अवस्था परमार्थात सुद्धा अनेक ठिकाणी होते. मात्र त्याला जर अपवाद कोण असेल तर त्याला अपवाद वारकरी संप्रदाय हा आहे. वारकरी संप्रदाय कसा आहे? काही नाही, इथं बसलो आपण कीर्तनाला सगळे, आणि कीर्तनाला बसल्यानंतर काही एक तत्वज्ञानाची चर्चा इथं सुरू झाली, आणि चर्चा चालू झाल्यानंतर कुणी सांगितलं का हे उठ बाहेर जा, का तुला अधिकार नाही म्हणून कीर्तनात? असं झालं बरं? असं झालं? असं नाही. बरं उठ उठ बाहेर जा, का नको थांबू इथं? इथं कीर्तन चाललंय आणि तू अमुक जातीतला आहे, इथं यायचं नाही, चालेल का? असं कीर्तनात होत नाही. मात्र इतर सगळ्या ठिकाणी जिथं जिथं शहाणपणाच्या गोष्टी सुरू होत्या, शहाण्या होण्याच्या गोष्टी सुरू होत्या, तिथं तिथं असा भेदभाव होता. मात्र वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय आहे की ज्यानं हा सगळाची सगळा परमार्थ आणि याचा गाभा खुला केला. फक्त अडचण एकच आहे. काय माहितीये? अडचण एक आहे, त्यांनी कितीही खुलं केलेलं असलं तरी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी
शहाणा तो धनी घेतो येथे. जो शहाणा आहे, शहाणा म्हणजे कोण माहिती आहे? शहाणा म्हणजे अति शहाणा नाही. शहाणा म्हणजे दोन गोष्टी समोर आल्या, एक गोष्ट तोट्याची आहे आणि एक गोष्ट फायद्याची आहे. जो फायद्याची स्वीकारतो तो शहाणा. बर, दुसरी गोष्ट की समजा दोन्ही गोष्टी फायद्याच्या असतील तर अधिक फायद्याचं जे स्वीकारतो ना तो शहाणा. आणि तिसरी एक गोष्ट आहे की समजा दोन्ही गोष्टी तोट्याच्या असतील तर कमी तोट्याचं जे स्वीकारतो ना तो शहाणा. कोणतीही परिस्थिती येऊ द्या, दोन गोष्टी समोर आल्या आणि समोर आल्यानंतर जे फायद्याचं आहे ते स्वीकारतो एक, किंवा जर दोन्ही गोष्टी तोट्याच्या असतील तर कमी तोट्याचं स्वीकारतो. आणि समजा अधिक फायद्याच्याही दोन गोष्टी असतील तर त्या फायद्याच्या गोष्टीमध्ये जे सर्वाधिक फायदा करणार आहे असं जो स्वीकारतो त्याला शहाणं म्हणतात. शहाणा म्हणजे कोण? सोपी गोष्ट आहे, ज्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो त्याला शहाणं असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि गोष्ट अशी महाराज म्हणाले की इथं जर आलो आपण तर काय होतं? तुका म्हणे सोपे आहे. एक तर काय सोपं आहे, काय सोपं आहे, आणि परत काय मुद्दा माहितीये? सर्वांहून सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. फक्त अडचणी एक आहे, काय? जो शहाणा आहे ना तोच घेतो, तोच उचलतो. हे जे सोपं आहे, जे शहाणं करणार आहे आपल्याला असं सांगायचं काम जर कुणी केलं तर ते संतांनी केलं. आणि मग त्यांनी तिथं करत असताना जात पाहिली नाही, पात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, काही पाहिलं नाही. या रे या लहान थोर याती भलते नारी नर. मी सांगू, हे खूप अवघड आहे बरं का, खूप अवघड आहे. मी समाजशास्त्राचा अभ्यास केलेला विद्यार्थी आहे आणि आपण थोडं बाहेर पडलो, कुठं थोडं बाहेर पडलो, चला इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, ते जाऊ सोडा. विठ्ठल विठ्ठल. आपण थोडं बाहेर पडलो ना आपण, की आपल्याला लक्षात असं येतं की लोकांच्या डोक्यामध्ये आजही ओतप्रोत भरून राहिलेली गोष्ट म्हणजे जात आहे. हे 2025ला चाललं आपलं. आता तरी पोलीस स्टेशनला जाता येतं, मात्र साधू संतांनी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस पोलीस स्टेशनची सोय नव्हती. साधू संत जेव्हा यारे या म्हणाले, आपण आपल्या गावात आहोत बसलेलो, मी तुमच्या सगळ्यांच्या मुलासारखा आहे. मला खरं सांगा, 5-25 वर्षांपर्यंत आत्तापर्यंत आपण अंतर ठेवून राहिलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण कल्पना करा, 750 वर्षांपूर्वी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत संत सर्व सत्पुरुषांनी सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. सगळ्यांनी या म्हणाले. पुढे सांगू तुम्हाला आणखीन एक गोष्ट. बायाहो, तुम्ही इथं बसलाय, आजही अनेक लोकांना असं वाटतं की बाईनं इथं उभं राहून कीर्तन करू नये, ही संकुचित मानसिकता आहे लोकांची. मी काय सांगतोय तुम्हाला लक्षात येत आहे ना? आजही अशी अवस्था आहे की लोक इथं उभं राहिलेल्या माणसाची वेगवेगळ्या बाजूने चर्चा करत राहतात. मला फार वाढवायचा नाही मुद्दा, मला साधू संतांचं मोठेपण सांगायचंय की त्यांनी काय केलं. त्यांनी यातीचा विचार नाही केला, कोण कुठं जन्माला आला याचा विचार नाही केला. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कृपा किती थोर आहे. नाहीतर सांगू, मी आपल्याला बोलूनच टाकतो. काय आहे की गोष्ट अशी आहे की पूर्वी परिस्थिती अशी होती की कुणी वाजवायचं काय हे सुद्धा जातवार ठरलेलं होतं. कुणाच्या घरी दानं, कुणाच्या घरी गाणं, कुणाच्या घरी डफडं, आपल्याला नीट माहिती आहे. हे सगळंचे सगळं मोडायचं काम जर कुणी केलं तर ते काम संतांनी केलं. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी या गोष्टी खूप मोकळ्या केल्या. आणि काय केलं, सकळांसी येथ
आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि 750 वर्षांपूर्वी तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्माला आलेले चोखोबाराय महाराज आणि त्या चोखोबाराय महाराजांच्या बहीण म्हणजे निर्मळाबाई आईसाहेब आणि त्यांचा अभंगात सेवेसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल चोखोबाराय म्हणजे चोख आहेत, स्वच्छ आहेत. आणि अशा चोख अशा व्यक्तिमत्वाची बहीण म्हणजे निर्मळा आईसाहेब आहेत. मी बोलू आपल्याला त्यांचे खूप थोडे अभंग उपलब्ध आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे निर्मळा आईसाहेबांच्या अभंगावर कीर्तन झालेलं मला माहिती नाही. मात्र या अभंगामध्ये किती नेमकं बोलल्या त्या संत वाङ्मयामध्ये. काही भावाभावाच्या जोड्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ भाऊ भाऊ आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका भाऊ भाऊ आहेत. तुकाराम महाराज आणि कान्होबाराय भाऊ भाऊ आहेत. ह्या भावाभावाच्या जोड्या आहेत. काही पितापुत्राच्या जोड्या आहेत. कुणाच्या जोड्या? उदाहरणार्थ विचार करा, नामदेव महाराजांचा विचार केला तर नामा दामा जाना बापलेख आणि मग नंतर ते नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र आणि नामदेव महाराज ही काय पितापुत्रांच्या या जोड्या आहेत. बरं, आपण आणखीन जर पुढे विचार केला तर भावा बहिणीच्याही जोड्या आहेत. कोणत्याही जोड्या? 2 जोड्या आहेत. एक पहिली जोडी आहे ती म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई आईसाहेबांची आहे. जेव्हा समाज प्रचंड त्रास देत होता तेव्हा ताटी लावून बसले ज्ञानेश्वर महाराज. आणि काय झालं? ताटी लावून बसल्यानंतर मुक्ताबाईंनी असं दार वाजवलं आणि सांगितलं की दादा, लोक त्रास देतच असतात, मात्र साधून आपला धर्म सोडायचा नसतो, असं लपून बसायचं नाही, तर बाहेर आलं पाहिजे आणि समाजासाठी काम केलं पाहिजे दादा. हे कुणी सांगितलं? मुक्ताबाई आईसाहेबांनी सांगितलं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे भावे वन्नी संती सुखे भावे पाणी. बोलू, समजा त्या दिवशी त्या बहिणीनं बोलतो विठ्ठल विठ्ठल, त्या दिवशी त्या बहिणीनं जर दरवाजा उघडला नसताना तर आपल्यासाठी दरवाजा उघडला नसता. मला म्हणणं कळालं ना काय म्हणायचं? किती मोठी गोष्ट आहे. 12 वर्षाची मुक्ताबाई आणि दरवाजा उघडते, ज्ञानेश्वर महाराजांना सांगते की दादा तुझं कर्तव्य आहे. ही बहीण भावाची एक जोडी. आणि दुसरी जोडी सांगू, दुसरी जोडी म्हणजे चोखोबाराय महाराज आणि निर्मळा आईसाहेबांची आहे. किती जोडी? इतकी जोडी, इतकी जोडी, इतकी जोडी की मंदिरामध्ये 1, 2, 3 पावलं टाकले आणि वर गेले चोखोबाराय महाराज की बडव्यानं लात घातली कंबरड्यात आणि घरंगळत खाली आले चोखोबाराय. आपण जाऊ का हो मंदिरात परत? मात्र महाराजांनी लिहून ठेवलं. रडायला लागले महाराज, धाबं घाली विठो आता नको चालू मंद, बडवे मारिती मज काय तरी अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देती मारा म्हणती देव बाटविला. काय देव बाटवला शिवला तर सहन होईन आपल्याला? मला खरं सांगा, आपण सगळी मंडळी इथं जमलेलो आहोत आणि मला माहिती आहे की एक काम करणारा कारभारी माणूस जर गडबडीमध्ये मोठ्या आवाजात बोलला तर दुसऱ्या दिवशी इथं न येणारी लोक मला माहिती आहे. घरी जाऊन पाया पाडावं लागतं, सांगावं लागतं काही नाही अरे गर्दी होती मोठ्यानं बोललं गेलं. इथं काम करणाऱ्या माणसाच्या अडचणी सार्वजनिक आयुष्यात या असतात. इथं फक्त एखाद्याला अपघातानं उंच आवाजात बोललं गेलं तर घरी निघून जातात लोक. आणि त्या कालावधीमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणून भरल्या जोड्यानं मार खावा लागला चोखोबाराय महाराजांना. अशा सगळ्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा परमार्थाला चिकटून राहणं ही साधी गोष्ट नाही. पैसे मिळत असतील, मान मिळत असेल तेव्हा परमार्थ करणं सोपं आहे. मात्र अपमान होत असतानाही विठोबावर प्रेम करण्यासाठी खानदानी वारकरी लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अपमान झाला, कुणाचा झाला? चोखोबाराय महाराजांचा झाला.
एवढी वाईट परिस्थिती, इतकं दारिद्र्य, इतकं दारिद्र्य, इतकं दारिद्र्य की जेव्हा पत्नी सोयराबाई बाळंतीण होत्या आणि सोयराबाईंनी काही एक मागणी केली डोहाळ्याची, अहो काहीच नव्हतं घरात, काहीच नव्हतं. आणि सांगू तुम्हाला, संवेदनशील माणूस आहे ना, अभावग्रस्त झाला ना की इकडं तिकडं तोंड लपवत फिरत असतो. आणि काही नाही, ये उचललं चोखोबारायांनी पिशवी आणि चालत चालत निर्मळाई साहेबांच्या घरी गेल्या. आणि घरी गेल्यानंतर निर्मळाई साहेबांनी सांगितलं, दादा दादा दादा, अरे तू माझा गुरु आहे, चोखोबारा आहे, मी पाया पडते तुझ्या. पण खरं सांगू, तो असा आला ना हे मला आवडलं नाही. तू मोठा आहे विचारानं, मात्र हे वेगळं वागणं जे, हे इतर वागणं, वहिलं वागणं जे आहे ना दादा, हे योग्य नाही. तू काय केलं पाहिजे, तू घरी गेलं पाहिजे. अगं अगं अगं, विठोबा सगळं सांभाळून घेईल. चोखोबाराय म्हणाले. महाराज म्हणाल्या, निर्मळाई साहेब म्हणाल्या, देवाला कष्टी करू नको, तुझं तू जाऊन काम कर. विठ्ठल विठ्ठल. संपलं माझं म्हणणं. काय माझं म्हणणं सरळ साधं आहे. दोन बहिणी, एक निर्मळाई साहेब आणि दुसऱ्या मुक्ताबाई. वारकरी संप्रदायाला या ज्या दोन बहिणी मिळाल्या, या दोनही बहिणींनी काय केलं असेल तर परमार्थ करणाऱ्या भावांचा धीर खचू दिला नाही. बहिणीनं काय करायचं असतं, कितीही समृद्धी मार्ग गेला, लईच वरून गेलेला दिसतो समृद्धी मार्ग. काय कितीही समृद्धी मार्ग गेला तरी सुद्धा भावाला सेवेचा हक्क सोडायला लावायचा नाही. काय बऱ्याचदा काय होतं की त्या हक्क सोड नावाच्या प्रकरणामध्ये गडबड होते वेगळी. आणि निर्मळाई साहेबांनी हे काम केलं. आपण कल्पना करा, आपण घरातले आहेत बरं का, आपण कल्पना करा, एक तो खालची म्हणवली जाणारी जात आणि त्यातली बाई, मला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, खालची म्हणवली जाणारी जात आणि त्यातली बाई, आणि ती बाई सांगते परमार्थ करणं म्हणजे काय आहे. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जे पंडितांना सांगता आलं नाही, जे ज्ञानी लोकांना सांगता आलं नाही, जे वाचाळवीरांना सांगता आलं नाही, ते एका शुद्ध सात्विक भांडे घासणाऱ्या आणि गावाबाहेर मेलेली गुरं ओढणाऱ्या बाईनं सांगितलं. तिनं सांगितलं परमार्थ म्हणजे काय असेल तर परमार्थ म्हणजे शुद्ध भक्तिभाव अंतःकरणात ठेवणं आणि नामाचं चिंतन करणं, हाच मुख्य परमार्थ आहे. यज्ञ नाही, दान नाही, मग शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन, इतर काही गोष्टी करायच्या असतील तर अधिकार लागेल वेगळा. मात्र तुम्ही कुठलेही असला आणि काही असला तरी काय करता येईल, तुम्हाला नाम घेता येईल का नाही देवाचं. आणि सांगू काही नाही, शुद्ध भाव ठेवून देवाचं नाव घेणं ही परमार्थाचं वर्म आहे, हे सांगायचं काम निर्मळाई साहेबांनी केलं. ऐका, आपल्यालाही प्रश्न पडतो ना की काय करायचं, काय परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं. काय नाही, शुद्ध भाव ठेवायचं आणि नामचिंतन करायचं. दोन, पहिलीच सुरुवात होते अभंगाची, शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन. बरं, समजा एखादा नामचिंतन करत राहिला आणि शुद्ध भाव नसेल तर, खूप तप केलं मात्र शुद्ध भक्तिभाव नसेल तर त्याचा रावण होतो. रावण म्हणजे कोण? रावण म्हणजे खूप तप केलं मात्र शुद्ध भक्तिभाव नाही, तो रावण. आणि दुसऱ्या बाजूला शुद्ध भक्तिभाव पण आहे आणि नामचिंतन पण आहे ना, ती मातोश्री शबरी होते. मी काय सांगतोय आपल्याला, काय पाहिजे, पहिली गोष्ट काय पाहिजे, विद्वत्ता पाहिजे नाही, पैसे पाहिजे नाही, काय पाहिजे, काही नाही, भाव पाहिजे. सांगू तुम्हाला, राजाला जर जिंकायचं असेल तर कलेनं जिंकलं जातं, पत्नीला जर जिंकायचं असेल तर रसिकतेनं जिंकलं जातं, मित्राला जर जिंकायचं असेल ना तर उदारतेनं जिंकलं जातं, गुरुला जर जिंकायचं असेल तर अभ्यासानं जिंकावं लागतं, आणि देवाला जर जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त भावानं जिंकता येतं, पैशानं नाही, ज्ञानानं नाही. देव जर आपल्यावर कृपा करावं असं जर वाटत असेल, तुम्ही किती विद्वान असाल तरी तुम्हाला देवाची प्राप्ती नाही. लई सुंदर होती आणि तिला वाटलं की मी या जगात सगळ्यात सुंदर आहे, देवापेक्षाही
असा तिला अहंकार झाला, नाव काणोपात्रा. आणि जेव्हा देवाच्या समोर जाऊन उभी राहिली, काय झाले, सगळं सुंदरपणाचा सगळा अभिमान गळून गेला. आपल्याला कितीही सुंदरपणाची खुमखुमी असली तरी आपण लय गोरे गोमटे म्हणजे आपल्याला मोक्ष मिळेल याची शाश्वती नाही. आपण बोलायला लय हुशार आहेत म्हणून आपल्याला परमार्थाचं वर्म कळेल असं नाही. आपण खूप शिकलो, लय पदव्या आपल्याकडे गोळ्या झाल्या म्हणून आपल्याला लय अक्कल येईल परमार्थातली असं नाही. लय पैसे आहेत म्हणून आपण साधू संतांची बरोबरी करू शकणार नाही. एकच गोष्ट लागेल आणि ती गोष्ट म्हणजे अंतःकरणामध्ये भाव लागेल. देव कशाचा भुकेलाय, ऐका महिमा वडीची. पोरे खाये विल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल. भाव, शुद्ध भक्तिभाव काय पाहिजे, एक पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्तिभाव. आणि सांगू तुम्हाला, एकदा जर तुमच्याकडे शुद्ध भक्तिभाव असेल तर तुम्ही देवाला नुसता नमस्कार जरी केला तरी देव पावतो. आणि शुद्ध भक्तिभाव नसेल आणि तुम्ही जर देवाला सोन्याचा जरी कळस बसवला तरी देव तिथं राहत नाही. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की इतकं दर्जेदार जेवायला केलं होतं दुर्योधनानं, इतकं दर्जेदार केलं होतं, इतकं दर्जेदार केलं होतं की सगळ्या नगरीमध्ये त्याचा घमघमाट सुटला होता. मात्र देव कुणाच्या घरी गेला, विदुराच्या घरी गेला. आणि विदुराच्या घरी जाऊन त्यानं काय केलं, त्यानं फक्त आणि फक्त भाव पाहिला. तेव्हा दुर्योधनाकडे नाही जायचं जेवायला, मग विदुराकडे जाऊ खायला काही नाही. मात्र तरीही जगाचा मालक गेला का, देव व्यवस्था पाहत नाही, देव अवस्था पाहतो. देव काय पाहतो, देव व्यवस्था नाही पाहत. फुलाच्या पायघड्या होता का, बसायला सोप होता का, कोच होता का, एसी होता का, फॅन होता, जेवायला काय होतं, काही नाही पाहत. देव फक्त आणि फक्त भाव पाहतो. देव कशाचा भुकेला आहे, तर भावाचा भुकेला आहे. निर्मळा आई साहेब म्हणाल्या, परमार्थ करणं म्हणजे काय, पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्ती भाव. आणि दुसरी गोष्ट पाहिजे काय पाहिजे, नामाचे चिंतन. काही लोकांकडे शुद्ध भक्तिभाव असतो मात्र नामचिंतन करत नाही. ज्यांच्याकडे शुद्ध भक्तिभाव असतो ते सज्जन असतात, मात्र भक्त होण्यासाठी नामचिंतन करावं लागतं. ऐकताय ना, काही लोक खूप चांगले असतात मात्र देवा धर्माच्या नादीच लागत नाही, नामस्मरणाच्या नादीच लागत नाही. ते चांगले असतात, चांगले म्हणून जन्माला येतात आणि चांगले म्हणून मरतात. मात्र काय म्हणाले महाराज, महाराज म्हणाले पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट पाहिजे काय, नामाचे चिंतन. नामाचं चिंतन हवं. एखादा खूप मोठा आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, भारी आहे, खूप चांगले कीर्तन करतो, मात्र जर तो नामधारक नसेल तर वारकरी संप्रदायामध्ये महत्व नाही. म्हणून सांगू मी तुम्हाला, मला सातत्यानं हल्ली आता असं वाटतं काय की एक दोन कीर्तनं कमी झाले ना तर चालतील. वाचाळपणे बोलत बसण्यापेक्षा जसा जसा वेळ मिळेल तसा तसा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. उत्तम बाबा, माझे घरचे लोक बसलेली इथं, त्यांच्याही लक्षात आलंय की मी घरात बोलणंच सोडून दिलंय. आता माझ्या घरी पण सोडलंय मी, काय पुण्यात सुद्धा काही नाही, रिकामा वेळ मिळाला की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आपल्याला फार आलं नाही ना हरकत नाही, पण सांगू
या नामाची ताकद एवढी थोर आहे, इतकी थोर आहे, इतकी थोर आहे, इतकी थोर आहे. सावता महाराजांनी लिहून ठेवलं बरं का. सावता महाराज म्हणाले, काय गोडाभंग आहे महाराजांचा. नामाची यावळे न भिवो सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. आपण सगळेचे सगळे मृत्यूला घाबरणारी लोक आहोत. आणि सांगू, मृत्यू पाहिल्यानंतर तर अधिक घाबरतो आपण मृत्यूला. जगण्यामध्ये ज्यांच्या आयुष्यामध्ये एक तरी मृत्यू पाहिलेला असतो ना, ती लोक जगण्याबद्दल नम्रच होतात, उर्मटपणात सोडतात. नामाची या बळे न भिवो सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. सगळंची सगळं जग काळाला घाबरतं, मात्र काळ नामाला घाबरतो. म्हणून काय आहे की कळी काळाच्या माथा सोटे आणू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचो रंगी. आणि काय करू, काय सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ते धरू. आणि सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. नामाची ताकद अशी आहे. सावता महाराज म्हणाले, एक कळी काळावर सत्ता गाजू, दोन देव इथं आणू, तीन सुखाचा सोहळा करू, आणि चार मुक्तींना दारामध्ये टिंब टिंब घोटायला लावू. विठ्ठला विठ्ठला. गोष्ट अशी, नाम इतकं चांगलं आहे. गोष्ट अशी आहे की देवाच्या नावाचा जर विचार केला तर नाम साराच सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाणी जपता हे वारंवार. नाम गोड पण आहे, जिवे गोड तीन, अक्षरांचा रस अमृत जयास फिके पिढे. नाम सोपं पण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. नाम मंगलात मंगल आहे, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. फक्त नामाची एकच अडचण आहे. काय अडचण आहे, नाम फुकट आहे. त्याला जर 5-5 हजार रुपयाचं प्राइस टॅग असतं ना तर मग सोपं गेलं असतं. नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट. सद्गुरु गंगागीर महाराजांनी काय नेमक्या 2-3 गोष्टी सांगितल्यात. ते म्हणाले, लेने को देने को डूबने को नाही, तरणे को नम्रता और डूबने को अभिमान. संपलं. नाम काय म्हणून काय, शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन. मी सांगू तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे बरं का. मला फार काही कळत नाही, मात्र एक विनंती करतो. काय काही नाही, सगळं कीर्तन विसरून जा, काही फरक नाही पडत. मात्र जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल ना, आठवण जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा रामकृष्ण हरी म्हणायला विसरू नका. याचं कारण मी सांगू आपल्याला. याचं कारण असं आहे की एखादा माणूस नाम सन्मुख झाला रे झाला, एखादा माणूस रामकृष्ण हरी म्हणायला लागला ना की त्याला दुसऱ्याची निंदा करायला वेळ मिळत नाही. एखादा माणूस रामकृष्ण हरी म्हणायला लागला, काय रामकृष्ण हरी एखादा माणूस म्हणायला लागला ना की मग त्याला दोष पाहायला वेळ मिळत नाही. एखादा माणूस रामकृष्ण हरी म्हणायला लागला की मग त्याला आपली कितीही लोकांनी स्तुती केली तरी त्याची डोक्यात हवा जात नाही. रामकृष्ण हरी एखादा माणूस म्हणायला लागला तर तो मानानं हवेत जात नाही आणि अपमानानं खचून जात नाही. निर्मळा आईसाहेबांनी ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तिभाव आहे, जो नामधारक आहे, अशा माणसानं निंदा, दोष, स्तुती, मान आणि अपमान यांना प्रतिसाद कसा द्यायचा असतो हे अभंगाच्या पुढच्या चरणात सांगितलंय. काय गोड शब्द आहे. आपण तुम्ही आम्ही आत्ता जिथे आहे ना बसलेलो सगळे, आणि तुम्ही आम्ही स्वतःला जे समजतोय, आपल्याला काय स्वतःची ओळख झालेली नाही. मग आपण स्वतःला काय समजतो माहितीये, लोक आपली जी निंदा करतात आपल्याला वाटतं तेच आपण आहोत. लोक आपल्या ज्या दोषांची चर्चा करतात वाटतं तेच आपण आहोत. लोक आपली जी स्तुती करतात आणि स्तुती करताना जे विशेषण वापरतात ना, वाटतं आपण तेच आहोत. मान देताना जी विशेषणं वापरली जातात आणि ज्या दर्जाचा अपमान केला जातो आपल्याला वाटतं तेच आहोत आपण. निर्मळा आईसाहेब म्हणाल्या की जर खरा परमार्थिक आपल्याला व्हायचं असेल तर ते जेवण सगळं चाललेलं व्यवस्थित, गुलाबजामू आहे, मसाला भात आहे, पुरी आहे, भाजी आहे, असा अत्यंत सुंदर देखणा दर्जेदार असा काय ठेवलेला आहे,
मेन्यू समोर ठेवलाय, जेवायला बसला. आपण सगळीची सगळी मंडळी जेवायला बसले, कडाडून भूक लागलेली, आणि आता जेवणावर तुटून पडायचं अशी अवस्था. आणि कल्पना करा की मध्येच पंक्तीत एक कुत्र शिरलं, ते वाक्कान वकलं तर काय होईल? जेवण जाईल का? मी सांगू, निर्मळा आईसाहेब म्हणाल्या, मानाला असं कुत्र्याच्या उलटी सारखं माना, मना समान. आणि मी सांगू, मी बोलू एक वाक्य, अनेक लोक खचली ती इतरांनी अपमान केला म्हणून खचली, आणि अनेक लोकांचं पतनही झालं ती इतरांनी स्तुती केली म्हणून झालंय. आमच्या गावचे रत्न पुण्यामध्ये जाऊन खूप अभ्यास केला, प्रचंड ज्ञान कमावलं. काही नाही, पुढचे 2 दिवस अभ्यास करायचा राहून जातो. लोकांची स्तुती सुद्धा आपलं पतन करते, लोकांचा अपमान सुद्धा आपला पतन करतो. लोक मान देतात. चिन्मय महाराज कीर्तन आता तुम्ही नवे सुरू होईल तुम्हाला, मग आम्ही सांगायला सुरुवात करतो. काही नाही, महाराष्ट्रातील एक नामांकित पखवाज वादक, आमच्या परिसराचं भूषण, आदरणीय हरिभक्तीपरायण चिन्मय महाराज राऊत मृदुंग साथीसाठी आहे असं आम्ही म्हणतो. का म्हणतो माहिती आहे? काही नाही, आम्हाला 2 तास तुम्हाला वापरून घ्यायचं असतं म्हणून मान देतो. लोक नाव सुद्धा नाही, मी जगाचा स्वभाव सांगतो आपल्याला. मला काय सांगायचंय, मला चिन्मयचं का नाव घेता येतं माहितीये? तो लहान आहे माझ्यापेक्षा म्हणून, नाहीतर मला पांडुभाऊ तुमचंही घेता आलं असतं. मला बाळा जनार्दन बाबा बऱ्याचदा, आता मला ती नीट गाता येत नाही ना, मी नावं फक्त का घेतो माहिती कलाकारांची? 2 तास त्यांनी नीट राहावं म्हणून. विठ्ठला विठ्ठला मला खरं सांगा, आपण लग्न पत्रिकेत नावं टाकतो, आपण खूप प्रेमाने टाकतो की यांनी अडचण करू नये म्हणून टाकतो? बोला ना, काय करतो आपण? काही नाही, लोक मान जरी दिला, बोलू ऐका, हसण्यावरी नेऊ नका मायबाप, मी खूप मोलाचं बोलतोय, महत्वाचं बोलतोय. आपली प्रगती का खुंटली माहितीये? काही नाही, आपलं सगळं चांगलं चाललेलं होतं, आणि एक दिवस काय कुणीतरी आलं म्हटलं, कुठं नादी लागतो पुण्या मुंबईच्या, आपल्याला काय कमी, इथंच थांबली मधली पिढी. बोलू मी, काय लय गुणवान आहे, द्या पोराच्या ताब्यात लवकर पोराच्या ताब्यात देण्याच्या भानगडीमध्ये बापही शेण भरत होता आणि पोरगही शेण भरायला लागलं. सांगू तुम्हाला, नादी नाही लागायचं. कशाच्या नादी नाही लागायचं? निंदेच्याही नाही लागायचं आणि स्तुतीच्याही नाही लागायचं. आमचे मित्र आहे भागवत महाराज साळुंके, माझे खूप जिवलग मित्र आहे. तात्या त्यांनी एक गोड गोष्ट सांगितली. ते म्हणाले काय की स्तुती आहे ना, स्तुती राहुल भाऊ, स्तुती आहे ना, हा स्तुती म्हणजे आणि निंदा म्हणजे दगड मारणे. फक्त निंदा जो आहे ना, निंदा तो पुढून मारलेला दगड आहे, मात्र स्तुती जो आहे ना, तो पाठीमागून मारलेला दगड आहे. मला खरं सांगा, पुढून मारलेला दगड चुकवता येतो की नाही? एखाद्यानं पुढून दगड मारला तर चुकवता येईल की नाही? मात्र जर पाठीमागून मारला तर? लोक ज्ञानाची स्तुती करतात, लोक आपल्या सौंदर्याची स्तुती करतात, लोक आपल्या श्रीमंतीची स्तुती करतात. का करतात माहितीये? काही नाही, त्यांना ज्ञान वापरून घ्यायचं असतं म्हणून करतात स्तुती. आपण पहा ना तुम्ही, आपण सुंदर माणसाची स्तुती का केलेली असते? काही नाही, वापरून घ्यायचं असतं म्हणून करत असतो. आपण ताकदवानाची स्तुती करतो. का करतो? सत्य आणि सत्ता अशी दोन्ही समोर आली ना, तर नीच लोक सत्तेच्या पारड्याकडे जात असतात, साधू सत्याकडे जातात. काय होती गोष्ट? श्रीमंतीचं कौतुक का करतो आपण माहितीये? काही नाही, त्याचा थोडा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. जर सुंदर माणसाची स्तुती केली आणि त्यानं जर त्याचं सौंदर्य आपल्याला वापरू दिलं नाही, तर आपण त्याला चारित्र्यहीन समजतो. जर श्रीमंत माणूस आहे आणि जर त्या श्रीमंत माणसानं त्याची श्रीमंती आपल्याला वापरू दिली नाही, तर आपण त्याला कंजूस समजतो. आणि ज्ञानी माणूस आहे, ज्ञानी माणसानं स्वतःचं ज्ञान जर तुमच्या हलकट प्रपंचासाठी वापरू दिलं नाही, तर आपण त्या ज्ञानी माणसाला अहंकारी समजत असतो. लोक सगळंच सगळं वापरतात. काय केलं पाहिजे? काही नाही, लोकांच्या नादी लागलं नाही पाहिजे. हवा हरे मौज फकीरांदी, कोई पूजत फूलन मालन से, कोई अंग सुगंध लगावत है, कोई देत है रूखा सूखा टुकड़ा, कोई धूल उडावत है, तन में वाह रे मौज फकीरांदी. लय नादी लागत बसलो. ते नाही का, बोलू का वाक्य? ते असे नवे चिन्मय महाराज तुमच्या वया गटाचे पोरं असतात असे. आणि मग काय होतं की ते मृदुंग वाजायचा कार्यक्रम होतो, गायनाचा कार्यक्रम होतो. हे काहीच न कळणारी मूर्ख लोक येतात आणि म्हणतात, महाराज काय गायलं तुम्ही, काय वाजवलं? वारकरी विद्यार्थी एकदा कीर्तन करायला लागले की अभ्यास संपतो.
का संपतो माहितीये? काही नाही, मूर्ख लोक कौतुक करतात आणि अभ्यास करायचा राहून जातो. अनेक लोकांचं नुकसान जे झालं ते मानानं झालं, अनेक लोकांचं वाटोळं जे झालं ते स्तुतीनं झालं. काय म्हणाल्या निर्मळा आईसाहेब म्हणाल्या, निंदेच्या नादी लागू नका, दोषाच्या नादी लागू नका, स्तुतीच्या नादी लागू नका, मानाच्या नादी लागू नका, अपमानाच्या नादी लागू नका. फक्त एक गोष्ट करा. काय करा? शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन. आणि आणखीन एक गोष्ट केली पाहिजे. काय केलं पाहिजे? निंदेच्या नादी नाही लागायचं, स्तुतीच्या नादी नाही लागायचं, दोषाच्या नादी नाही लागायचं, पापाच्या नादी नाही लागायचं. मग कशा काय काय आणखीन काय करायचं? ते म्हणाले आणखीन 3 गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्या वारकऱ्यानं, सज्जन माणसानं नादी लागायचं नसतं. एक, पहिलं, दुसऱ्याच्या पैशाच्या नादी नाही लागायचं, दुसऱ्याच्या बाईच्या नादी नाही लागायचं, आणि दुसऱ्याच्या अन्नाच्या नादी लागायचं नाही. याचा विटाळ धरायचा. अर्थ साधावा बोलती या गोष्टी, परे नये हातवटी, काही त्यांची शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन, हेची मुख्य कारण परमार्थे. संपलं. किती संपलं कीर्तन. आता फक्त शेवटचे 11 मिनिटं माझ्या हातात आहे. किती? काही चिंता करू नका, बरोबर सोडणार आहे मी 11ला. थोडा उशीर लागतो पण कळतं. काय गोड अभंग आहे. संपवायचं आपल्याला कीर्तन. आणि आता गाभा सांगून मला कीर्तन संपवायचं. 8 गोष्टी करू नका असं सांगितलं. बारीक आहे का बरं का? कोणताही पेपर वाचायला घ्या. आपण पेपर वाचायला घेतला की कोणतीही गुन्ह्याची बातमी काढा, एकतर ती परद्रव्यासाठी झालेली असते किंवा परनारीसाठी झालेली असते. मला मुद्दा काय म्हणायचं कळतंय ना आपल्याला? मी वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर मला संतांच्या या म्हणण्याचं महत्त्व कळू लागलंय. मी जर बाल कीर्तनकार असतो तर मला हे कळालं नसतं. वस्तुस्थिती सांगतो मी आपल्याला. हे हा असू द्या. एक ते दादा 2 मिनिटं सांगा. 5 मिनिटं शांत बसा ना. एक 5 मिनिटं भक्ती, 5 मिनिटं मोजून 5 मिनिटं. ते विठोबा रुपये लवकर झालं का? नाही बरोबर झालं बाबा, वेळेत झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे लक्ष द्या. मी असं म्हणत होतो की कोणताही गुन्हा काढा तुम्ही, तो गुन्हा एकतर दुसऱ्याच्या पैशासाठी केलेला असतो किंवा दुसऱ्याच्या बाईसाठी झालेला आहे. बारीक विचार करा. कोणतीही पेपरची बातमी काढा, दुसऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणं पाप आहे. भावाच्या सुद्धा काय आहे? पाप आहे. आणि साधू संतांनी किती नेमकं सांगितलं. परद्रव्य, परान्न, परनारे यांचा धरी विटाळ. काय किती सोपी गोष्ट आहे. ते म्हणाले का मोठा गंध लावा, खूप मोठा गंध लावायचा आणि लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या संतांना मान्य नाही. ते म्हणाले की काही नाही, वरवर 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 परमार्थाची भूषणं धारण करायची, मात्र निंदा करायची, दुसऱ्याचं दोष दर्शन करायचं, मान अपमानाची अपेक्षा ठेवायची, परद्रव्य, परान्न, परश्री यांना ओरबाडायचं, हे वारकरी असण्याचं लक्षण नाही. गंध टोपी माळ, देवाचे गबाळ. काय म्हणाले? काही गंध घालतील, टोप्या घालतील, मात्र शुद्ध भक्तिभाव नसेल तर मग देवाचे गबाळ, चालवी वोंगाळ पोटासाठी. आणि म्हणून काय केलं पाहिजे? काही नाही, या 8 गोष्टी सोडल्या पाहिजे. निंदा करणं सोडून दिलं पाहिजे. आणि दुसरा जर करत असेल ना तर आपण नादी नाही लागायचं. आपण नादी नाही लागायचं. मी सांगू तुम्हाला, काही नाही, तुम्ही सार्वजनिक आयुष्यामध्ये जरी असला, तुम्ही तुमचे पैशाचे व्यवहार व्यवस्थित ठेवले 1, दुसरं बाईचे लफडे केले नाही 2, आणि तिसरं सगळ्यांशी जर आदरानं बोलला ना तर तुमचे 90% शत्रू कमी होतात, 10% आपल्या यशावर जळत असतात आणि त्यांना जळू दिलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. किती सोपं आहे. संतांनी सांगितलं परद्रव्य, परनारी,
परान्न यांच्या संदर्भानं काय धरला पाहिजे? विटाळ धरला पाहिजे. 8 गोष्टी याच्या नादी लागायचं नाही. कशाच्या? मानाच्या नाही नादी लागायचं, अपमानाच्या नादी नाही लागायचं, दोषाच्या नादी नाही लागायचं, निंदेच्या नादी नाही लागायचं, स्तुतीच्या नादी नाही लागायचं, परद्रव्याच्या नादी नाही लागायचं, परान्नाच्या नादी नाही लागायचं, परस्त्रीच्या नादी नाही लागायचं आणि दिवस रात्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. असं जर करत राहिलो ना तर मी खरं सांगतो आपल्याला नक्की एक दिवस देव विमान घेऊन येईल. कशाला? न्यायला येईल. साधू संतांनी परमार्थ हा सांगितला. किती सोपा सांगितला? इतकं सोपं सांगितलं संतांनी की काही नाही बाबा, आचरणाच्या या गोष्टी पाळ आणि त्याला जोडून नामस्मरण करत राहा. सोपं झालं आयुष्य, सोपं झालं. आणि आपण पहा तुम्ही, आपल्याला लोक गुलाम कसे करतात माहितीये? ते सुरुवात पहिल्यांदा आपल्याला खाऊ घालून करत असतात. काही नाही ते म्हणतील चाल सचिन चाल कोपरगावला जरा जाऊन जेवण करून येऊ. आपल्या गुलामीला सुरुवात होते. आपली मेंदू सडायला लोक सुरुवात कसे करतात? काही नाही, आपल्याला खाऊ पिऊ घालून करत असतात. आपण ज्यांचे गुलाम झालो, खरं तर त्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये काहीच दिलेलं नसतं, फक्त खाऊ पिऊ घातलेलं असतं आणि त्या दडपणामध्ये आपण आयुष्यभर लाचार राहतो. म्हणून परान्नाच्या नादी नाही लागायचं, परत द्रव्याच्या नादी नाही लागायचं, परत स्त्रीच्या नादी नाही लागायचं, निंदेच्या नादी नाही लागायचं, मानाच्या नादी नाही लागायचं, अपमानाच्या नादी नाही लागायचं, दोषाच्या नादी नाही लागायचं. एवढ्या 8 गोष्टी सोडायच्या आणि 3 गोष्टी करायच्या. कोणत्या? 1 शुद्ध भक्तिभाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे, 1, 2 नामाचं चिंतन असलं पाहिजे, 2 आणि 3री गोष्ट संतांची संगत असली पाहिजे. 3 म्हणजे 3 गोष्टी असल्या पाहिजे. कुठल्या? 1 नामाचं चिंतन, 2 शुद्ध भक्तिभाव आणि 3 संतांची संगत पाहिजे. आणि या 8 गोष्टी करायच्या नाही. 8 आणि 3 किती झाले? मी सांगू तुम्हाला, या 11 गोष्टी पाळणं म्हणजे एकादशी आहे. काय? नाहीतर पोट बिघडेपर्यंत साबुदाणा खिचडी खाणं म्हणजे फक्त एकादशी नाही. इंद्रियांची एकादशी ही खरी एकादशी, मनाची एकादशी ही खरी एकादशी, जिभेची एकादशी ही खरी एकादशी, डोळ्याची एकादशी ही खरी एकादशी. आणि निर्मळा आई साहेबांनी सांगितलं की काही नाही, ही एकादशी पाळणं हाच खरा परमार्थ आहे. गोष्ट सांगतो आणि संपवतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. हा सगळाचे सगळा अभंग समोर आल्यानंतर माझ्या समोर पुराणातलं उपनिषदातलं एक पात्र उभं राहिलं. सुजाता नावाची एक स्त्री आहे आणि ती सुजाता नावाची स्त्री एका पंडिताची बायको आहे. मात्र मुलगा गर्भात असताना तो पंडित त्यानं नदीत जीव दिला. ती विधवा बाई उद्दालक नावाच्या आपल्या पित्याच्या घरी आली. नाव सुजाता आहे. आली पिता उद्दालकाकडं आणि एक पोरग झालं 8 ठिकाणी वाकडं. त्याचं नाव अष्टावक्र. आणि ते का झालं असेल मी सांगू तुम्हाला? काही नाही, गरोदरपणामध्ये त्या बाईची मेंटल हेल्थच नीट नसेल राहिली, मेलं नवरा, आणि याचा परिणाम त्या मुलाच्या आरोग्यावर झाला असेल. एवढं साधं वैज्ञानिक कारण आहे त्याच्या मागं. ते अष्टावक्र ते जन्माला आलं आणि ते आजोबाच्या मांडीवर बसायचं. कुणी विचारलं का रे तुझ्या बापाचं नाव काय? तो उद्दालकाचं नाव सांगायचा. त्याचा जो मामा होता श्वेतकेतू नावाचा, त्यानं एक दिवस त्या पोराला खाली ओढलं. टिळक महाराज खाली ओढलं नाही, ले ही माझ्या बापाची मांडी आहे, तू तुझ्या बापाच्या मांडीवर जाऊन बस. आता प्रश्न असा निर्माण झाला, पोरग कुणाकडे जाईल? आईकडे गेलं ना आईला विचारलं, मम्मी माझे पप्पा कोण आहे ग? माझ्या बापाचं नाव काय? तिनं सांगितलं उद्दालक. ते म्हणाले की मी मोठा झालो आता, मला आजोबा आणि बाप यातला फरक कळतो, मला फसू नको, मला खरं सांग काय नाव आहे? ते म्हटले योग्य वेळ येईल तेव्हा सांगेल. पोरग प्रश्न विचारत राहिलं. पोक्त झालं पोरगन. एक दिवस आईला विचारलं माझ्या बापाचं नाव काय सांग. ती म्हटली तुला काय करायचंय रे? ते म्हटले नाही मी आता मोठा झालोय आणि मला माझ्या बापाचं नाव माहिती असेल आणि मी तुला नाही विचारणार तर कुणाला विचारू? जर तू मला सांगितलं नाही तर मी गावातल्या सगळ्यांना विचारेल माझ्या बापाचं नाव काय आहे. आई हादरली. आई म्हणाली तुला ऐकायचं ना, ऐक. तुझ्या बापाचं नाव होतं महर्षी कोदक. काहोद असं नाव होतं, काहोद.
काय नाव? काहोद असं नाव होतं. आणि सांगितलं की काही नाही, राजा जनकाच्या दरबारामध्ये शास्त्रार्थासाठी गेला होता तुझा बाप. तू पोटामध्ये होता, घरामध्ये काही खायला नव्हतं, आणि तो निर्धन असणारा ब्राह्मण तुझा बाप, त्याला असं वाटलं की बायको गरोदर आहे, काहीतरी खायला मिळेल, याच्यासाठी राजाच्या दरबारात जाऊ, शास्त्रार्थ करू, जिंकू, धन घेऊन येऊ, आणि काय होईल, आपल्या बायकोचं बाळांपण सुखरूप होईल, याच्यासाठी तुझा बाप तिथं गेला. आणि तिथं राजा जनकाच्या दरबारामध्ये बंदी नावाचा एक पंडित होता, आणि त्या पंडिताशी शास्त्रार्थ केला. गेला तिथं बाप तुझा, आणि शास्त्रार्थाची अट अशी होती की जो कुणी त्या शास्त्रार्थामध्ये तात्विक वादविवादात हारेल त्यानं नदीत जाऊन जीव द्यायचा. काही नाही, तुझा बाप तिथं गेला, त्या पंडित बंदीशी जिंकता, काय लढाई करता करता, शास्त्रार्थ करता करता हारला. आणि हारला नियमाप्रमाणे त्यानं तिथं जाऊन काय केला? जीव दिला. पोरानं ऐकलं आणि पोरगं अस्वस्थ झालं. ते म्हणालं की ज्या ज्ञानाच्या अहंकारानं माझ्या बापाचा बळी घेतला ना, त्याला सोडणार नाही मी. विचारलं आईला, मला जायची परवानगी दे. राजा जनकाच्या दरबारात जातो, आणि दरबारात जाऊन त्या बंदीला वटणीवर आणतो, आणि त्यालाही जीव द्यायला लावतो. जातो, ऐकायला तयार नाही. गेला गुरुदेवांकडे, विचारलं की मला जनकाच्या दरबारात जाऊ द्या. ते म्हटले, अरे तू लहान आहे आणखीन. तो म्हणाला, तुम्ही लहान समजता, याचा अर्थ तुम्ही दिलेल्या ज्ञानावर तुमचा विश्वास नाही. बापरे, गुरुजी गडबडले. आणि शेवटी जायचं ठरलं. राजा जनकाचा असा दरबार भरलेला, आणि दरबार असा भरलेला काठोकाठ, आणि 8 ठिकाणी वाकडं असणारं ते पोरग काठीच्या सहाय्यानं त्या दरबारामध्ये यायला लागलं. दरबारामध्ये पोरग यायला लागलं. याच्यानंतर सगळे तत्वज्ञ, शास्त्रार्थ जाणणारे पंडित वगैरे जे ना, ते वाकड्या तिकड्या पोराकडे पाहून खदाखदा हसायला लागले. सगळी सभा खदाखदा हसली. सभा शांत झाली, आणि पोरग खदाखदा हसायला लागलं. राजा जनकानं विचारलं की का रे, का हसला? त्या पोरानं विचारलं, ही सभा का हसली? ते म्हणाले, काही नाही, तुझं स्वरूपच एवढं वाकडं तिकडं आहे की तुझ्याकडे पाहून हसूच येणार ना, तू का हसला? त्या मुलानं उत्तर दिलं अष्टावक्रानं, मी असं ऐकलं होतं की हा जो सभा मंडप आहे, हा राजा जनकाचा जो दरबार आहे, तो दरबार शास्त्रज्ञ लोकांचा आहे, तत्वज्ञ लोकांचा आहे, विद्वान लोकांचा आहे, पंडितांचा आहे, भगवत भक्तांचा आहे. मात्र इथं आल्यानंतर मला कळालं, काय, हा दरबार विद्वानांचा, तत्वज्ञ, महाज्ञानी लोकांचा नाही, वरवरचं स्वरूप पाहून मला हसणाऱ्या, चांबड्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच हा दरबार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला हसू आलं. कोण म्हणाला? अष्टावक्र असं म्हणाला. आणि गडबडून गेले ते सगळे. गडबडून गेल्यानंतर विचारलं काय? त्यानं ओळख करून दिली, माझा बाप याच दरबारामध्ये इथं शास्त्रार्थासाठी आला होता, आणि मी त्या पंडित बंदी जे आहेत त्यांच्याशी शास्त्रार्थ करायला आलोय. कशासाठी आलोय? कशासाठी आलोय? मी त्याच्यासाठी आलोय. ते म्हणाले, अरे तू आला त्याच्यासाठी, पण तुला माहिती आहे ना, इथं शास्त्रार्थात जर हरलं तर नदीत जाऊन जीव द्यावा लागतो. तो म्हणाला, मला माहिती आहे, मी शास्त्रार्थात हरलो तर माझ्या बापाच्या ऋणाच्या उतराईतून मी मुक्त होईल, आणि जिंकलो ना तो माझ्या वाट्याला कीर्ती येईल, मी तोट्यात नाही. सुरुवात झाली कशाला? शास्त्रार्थाला सुरुवात झाली. एकामागे एक प्रश्न, एकामागे एक प्रश्न, एकामागे एक प्रश्न, आणि 9ला 5 मिनिटं कमी असल्यामुळं लगेच शास्त्रार्थ संपला. शास्त्रार्थ संपला, आणि त्या शास्त्रार्थामध्ये ते 8 ठिकाणी वाकडं असणारं पोरग जे ते जिंकलं, आणि हा गोरा गोमटा गावठी तूप खाणारा बंदी हा काय झाला? हरला. तो अष्टावक्राच्या पाया पडला आणि नदीच्या दिशेनं जायला लागला. अष्टावक्रानं हात धरला त्याचा आणि सांगितलं की पंडित आपण बसा, आपण महाज्ञानी आहे, तुम्ही कुठे निघाला? ते म्हणाले, काही नाही, सभेचा नियम आहे, काय, जो कुणी हरेल ना त्यानं जाऊन नदीत जीव दिला पाहिजे. ते म्हणाले की आता मी जिंकलोय, तुम्ही काय करायचं हा निर्णय माझा आहे. कोण म्हणालं? अष्टावक्र. आणि अष्टावक्रानं बोलायला सुरुवात केली. अष्टावक्र म्हणाला, पोरकेपणाचं दुःख मी अनुभवलंय आणि मला माहिती आहे तुम्हालाही मुलं आहे. अष्टावक्र म्हणाला, पोरकेपणाचं, बाप मेल्याचं दुःख मला ठाऊक आहे, तुम्हालाही मुलं आहे, मला माहिती आहे. आणि खरं सांगू, कुणीतरी आपली निंदा केली, कुणीतरी आपल्याला दोष दिला, कुणीतरी आपलं आयुष्यभराचं नुकसान केलं,
तरी सुद्धा त्याच्या कल्याणाची अपेक्षा करणं हा भगवत भक्तीचा, भगवत प्राप्तीचा पहिला टप्पा आहे, याची जाणीव मला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम